आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। कमी किमतीत सोन्याचे आमिष दाखविणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। कमी किमतीत सोन्याचे आमिष दाखविणारी टोळीला दैठणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दैठणा पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामस्थांनी दैठणा पोलिसांशी संपर्क साधून आपली फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली। 2 अनोळखी महिला व 5 पुरुषांनी आपणास संपर्क साधून कमीत कमी भावात सोने देतो म्हणून बाबुळगाव शिवारात बोलावून घेतले। त्या अनोळखी व्यक्तींनी लगेच आपल्याकडील 10 लाख रुपयांची बॅग ताब्यात घेतली। 5 मिनिटात सोने आणून देतो म्हणून ते सारे तिथून पसार झाले, असे या ग्रामस्थांनी सांगितल्याबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास याबाबत कल्पना देण्यात आली। सदर बॅग चोरणारी महिला व इतर व्यक्तींचे वर्णन ऐकल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाई यांनी यातील एक महिला उमरी येथील शिल्पा पवार नामक असल्याचा संशय आला। त्याने लगेच त्या महिलेचा फोटो हस्तगत करून तक्रारकर्त्यास दाखविल्यावर त्यातील एक महिला अशीच असल्याचे तक्रारकर्त्याने सांगितल्यावर दैठणा व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सूरपिंपरी वडगाव सुकरे या शेत शिवारात पिकामधून ऑपरेशन करीत संबंधित महिलेस ताब्यात घेतले। शिल्पा पवार, अशोक पवार, केशव राठोड व अन्य एक अनोळखी महिला व 3 अनोळखी पुरुषावर पोलिसांनी घटना पोलीस ठाण्यात दाखल केली। जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांनी केलेल्या पैशाच्या मागणीचे ऑडिओ व्हायरल। परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना पैशाची मागणी करताना ऑडिओ रेकॉर्ड व्हायरल झाले। पाहूया त्यांनी काय म्हटले। आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा मला सांगा। आता बसी सर बाहेर आले, माझं 1,80,000 स्वतःचं बिल होतं। जिल्हा आपल्या मागच्या वर्षीच्या स्पर्धा घेतल्या, त्यांनी मला सांगितलं की मॅडम 1 लाख रुपये सांगतायत, 80,000 रुपये मॅडमला 20,000 रुपये रमेशला द्यायचे। किती म्हणाले मी 50,000। हां, तर 50,000 तुम्ही म्हणाला होता, बरोबर आहे। पण मॅडम मला म्हणायचे की आता जर आम्हाला हे जर असं पर्सेंटेज लागू लागलं तर सांगा तुम्ही बाहेरच्या जनतेत तर आमच्यात काय फरक राहिला। नाही 180 मध्ये काहीतरी होतं ना सेटलमेंट। काहीच नाही सेटलमेंट, काहीतरी होतं। त्यांनी मग माझी सही घेताना मला कमिटमेंट केली होती। मला बस्सी सरच कमिटमेंट केले, मॅडम ह्याच्यावर सही करा, मी कोण बोललो होतं? बस्सी सर। मला वाटलं ते सगळं हे करून तुम्ही बोला, त्याच्यानंतर सही केल्यानंतर तर ते काहीच बोलले नाही। अहो, ह्याच्या आधी कोणत्याही DSO समजा जिल्हा म्हणजे ह्या स्पर्धेमधून कधीच पैसे नाही घेतले। समजा कधी जर गरज पडली ऑफिसमध्ये, एखादे अधिकारी आले, ऑडिट आलं, हे आलं, तर म्हणजे अशामध्ये समजा 5-10 हजार रुपये आमच्याकडून काढून घेतले समजा। पण असं कुणी असं म्हणलं नाही की म्हणजे ऑफिशियल सगळा खर्च जे येत असं। तर आतापर्यंत तरी मला ऐका, पवार साहेबांनी कधी मागितले नाहीत, त्याच्या आधी टेंबे सरांनी मागितले नाहीत, किंवा मोराळेबाई होत्या, गिरी साहेब होते। तर ते फक्त म्हणजे तारीख मिस होऊ नये म्हणून आधी नाही टाकता येणार। हो रमेश, आता रमेशही माहिती आहे। रमेश, मला आतापर्यंत कधी स्पर्धेच्या ह्याच्यात कोणत्या DSOने पैसे मागितले? एवढे नाही म्हणजे कधी, पण त्यांनी जरी घेतले असले तरी कशाला? मला ह्यांनी सांगितलं, मला बस्सी सरांनी सांगितलं ह्याच्यावर सही करा। मला काय सांगितलं बस्सी सरांना? मला तिकडे बाहेर मागे काय बोलतो नाही, मला एक सांग, 80,000 रुपये सांगितले की नाही मला बस्सी सरांना? हे मी बोललेच नव्हते। मला म्हणले मॅडम मी 50 आणून देतो, तुम्ही ह्याच्यावर सही करा, असं हे बोलले होते। घ्यायला पाहिजे आता, पण ते स्वतःच असं नाही ना, काय केलं मॅडम? अवैध धंदे स्थानिक गुन्हे शाखेला दिसतात, जिंतूर पोलिसांना का दिसत नाही? स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने येलदरीजवळ अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला। टिप्परसहित 11,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता व पुढील तपास जिंतूर पोलिसांकडे देण्यात आला होता। या प्रकरणात मुख्य वाळू माफिया कोण आहे व तो पकडलेला हायवा टिप्पर कोणाचा आहे अद्यापपर्यंत अधिकाऱ्यांना तपास लावला नाही। मुख्य म्हणजे वाळू माफिया कोण, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे, पण तसं न होता एका गरीब ड्रायव्हर जो आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी टिप्परवर ड्रायव्हरची नोकरी करतो, त्यावर गुन्हा दाखल करून ठातूरमातूर कारवाई करून आम्ही किती तांदळासारखे धुतलेले आहे हे दाखविण्यासाठी तर कारवाई केली नाही ना।
असा प्रश्न उपस्थित होत आहे। परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी याकडे लक्ष द्यावे। जे कोणी वाळू माफिया आहे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे। त्या वाळू माफियांचे मुसक्या आवडावे जेणेकरून वाळू माफियावर पोलिसांचा धाक राहील व जिंतूर पोलिसांनी तपासात गती आणावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे। यासेर उर्दू प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी संपन्न। सेलू शहरातील गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत आज दिनांक 18 मार्च मंगळवार रोजी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत करण्यात आली। यावेळी वैद्यकीय अधिकारी गणेश मुळे व त्यांच्या टीममार्फत यासेर उर्दू प्राथमिक शाळेतील एकूण 1ली ते 7वीच्या 450 विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। निरोप समारंभात डॉक्टर मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। छोटे छोटे आजार, चांगल्या सवयी, हात धुण्याचे महत्त्व व इतर बऱ्याच आरोग्यदायी बाबीवर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान यांनी डॉक्टर मुळे व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले। तपासणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद अमन, शेख साजिद, सय्यद अजीम, तहमीना मॅडम, माविया हाशमी, नजमा मॅडम, सीमा पठाण, नफीसा बाजी आदींनी परिश्रम घेतले। सेलू तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे। सेलू तालुक्यातील हातनूर येथील मातंग समाज बांधवाच्या स्मशानभूमीच्या जागेत काही जणांनी अतिक्रमण केल्यामुळे मातंग स्मशानभूमीच्या जागेवरचा अतिक्रमण हटविण्याच्या हातनूर गावातील मातंग समाज बांधवांनी 17 मार्च रोजीपासून सेलू तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांनी हातनूर गावातील मातंग समाज बांधवाच्या स्मशानभूमीच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून मातंग समाज बांधवांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमीची जागा देण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण आज दिनांक 18 मार्च मंगळवार रोजी मागे घेतले। यावेळी हातनूरचे सरपंच, तलाठी, गावातील नागरिक व पोलीस पाटील उपस्थित होते। शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान सातत्याने अवगत करावे। प्राध्यापक गणेश शिंदे। शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल होत असून शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने अवगत करावे व निरंतर अपडेट राहावे असे प्रतिपादन परभणी डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा सेलू तालुका संपर्क प्रमुख अधिकारी प्राचार्य गणेश शिंदे यांनी केले। तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सेलू तालुक्यातील गुणवत्ता वाढीसाठी विशिष्ट कृती कार्यक्रम राबविणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। सेलू शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालय पंचायत समिती, शिक्षण विभाग सेलू, गट शिक्षण अधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तालुकास्तरीय शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उद्घाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर परभणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तथा सेलूचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, परभणी येथील हार्टफुलनेस मेडिटेशन एकात्मिक अभियानचे जयप्रकाश भंडारी, मीना भंडारी, किशोर जामकर, केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळासाहेब हण्णे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांचे योगेश ढवारे यांनी लिहिलेल्या भाषण एक कला हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले। गॅस स्फोटातील पीडित कुटुंबाला माजी आमदार भांबडेकडून 21,000ची आर्थिक मदत। सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे एका घरात झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटात शेतकरी हरिभाऊ लहाने यांच्या घरातील कापूस आणि जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार विजय भांबडे व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत पीडितांच्या घराची पाहणी केली। शेतकरी हरिभाऊ लहाने यांची उसारपूर करत 21,000 रुपयांची आर्थिक मदत दिली। आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी गणेश गाळे यांची निवड। पूर्णा शहरातील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 144व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी
गणेश गाडे यांची सर्वोनुमते निवड करण्यात आली। उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी शेख सरफराज, अजय शिराडे, आकाश राक्षे यांची, तर सचिवपदी युनुस कच्ची, विनोद वाडेकर, प्रकाश अंभुरे, सहसचिव सोनू मनसुडे, अजय नंद पटेल, अब्दुल रहमान खान पठाण, कोषाध्यक्षपदी शेख इसाक, संघटकपदी दीपक बनसोडे, शुभम कोरडे, सिद्धार्थ गायकवाड, शेख कलीम यांची निवड करण्यात आली। तर सल्लागारपदी पत्रकार भगीरथ बद्दर, प्राचार्य राजकुमार मानवर, पत्रकार दिलीप बनकर, ॲडव्होकेट सुभाष अंभुरे दुधगावकर, अनिता सरोदे, यशवंत मकरंद, सलीम इनामदार, डॉक्टर सुनील जाधव, संगपाल अडागडे, भूषण मोरे, सुनील ढवडे, संभाजी पंचांगे, कैलासभाऊ पतंगे, उषा पंचांगे, राहुल धबाले, बाळूभाऊ घिके, बालाजी कांबळे, पत्रकार सय्यद जमील भाई, पत्रकार रियाज कुरेशी, संजय घनसावत, सुनील कोकरे यांच्यासह आदींची निवड करण्यात आली। साद खान, आदिना खान यांनी पूर्ण केला पहिला रोजा। सेलू शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी मुसव्वर खान यांचा नातू साद खान मुदब्बिर खान, नातू आदिना खान मुदब्बिर खान यांनी आज दिनांक 18 मार्च मंगळवार रोजी वयाच्या 5व्या वर्षी तपत्या उन्हात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवल्याबद्दल आजोबा, आई, वडील, काका, मामा, नातेवाईक, मित्र परिवाराच्या वतीने दोघा भाऊ बहिणींना भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देऊन सत्कार करण्यात आला। भाजपतर्फे विविध मागण्यासाठी पूर्णा नगरपालिकेवर मोर्चा। नागरी सुविधा पुरविण्यासह इतर दैनंदिन कामकाज व विकास कामात प्रचंड अनागोदी कारभार करणाऱ्या पूर्णा नगरपालिकेच्या प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे, परंतु जॅकवेलमधील विद्युत मोटार जळाल्याचे कारण दाखवून पूर्णा नगरपालिकेने गेल्या 20 दिवसापासून शहरवासियांना थेंबर पाणी पुरविले नाही। त्यामुळे हजारो महिला दररोज पाण्यासाठी भटकंती करत आहे। पूर्णा नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना या बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा होळी व रंगपंचमीच्या काळात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही। सध्या मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे, परंतु 15 ते 20 दिवसापासून नळांना पाणी नाही। 13 व 17 मार्च रोजी लेखी पत्र देऊन सुद्धा नगरपालिकेने काळी मात्र पावले उचलली नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी आज दिनांक 18 मार्च मंगळवार रोजी पूर्णा नगरपालिकावर मोर्चा काढला। मोर्चात साधना बिछडे, सविता गुंडाळे, रत्नमाला एकलारे, सिमरन कुरेशी, शोभा खाकरे, करुणा शहाणे, महादेवी एकलारे, सवित्रा वडसे, भाग्यश्री बाहेकर, उमादेवी लाईतकर, सरोजिनी कुदबुडे, प्रणिता मिटकरी, प्रशांत कापसे, बाळासाहेब कदम, मधुकर मुळे, बालाजी कदम, डॉक्टर अजय ठाकूर, ज्ञानोबा कदम, राम चापके, रावजी शेंडगे, शेख अमीन, शेख अब्दुल्ला, रोशन एकलारे, हनुमान अग्रवाल यांच्यासह पूर्णा शहरातील महिला नागरिकांनी सहभाग घेतला। शेख जायद शेख आयशा यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा। सेलू तालुक्यातील गुलखंड गावचे माजी उपसरपंच शेख अनवर यांचा 9 वर्षीय मुलगा शेख जायद व 7 वर्षीय मुलगी आयशा शेख या भाऊ बहिणींनी पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा 17 मार्च सोमवार रोजी पूर्ण केल्याबद्दल आजोबा, आई, वडील, शेख अकील, शेख अरबाज, शेख अझहर, शेख अब्दुल रहमान, शेख खुद्दूस, शेख सलीम यांच्यासह नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने भाऊ बहिणींच्या भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यात आले। परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।